दादा, 5 दिवसांनी रक्षाबंधन आहे, म्हणून तुम्ही आणि वहिनी मला माहेरी नेण्यासाठी या. पण मानसीचा भाऊ रोहित म्हणाला की, कोणता तुझा भाव आणि कोणती तुझी वहिनी? मी तुझा भाऊ नाही आणि मी तुला नेण्यासाठी अजिबात येत नसतो. रक्षाबंधन असले तरी तू इकडे येऊ नकोस. तुला जिकडे जायचं आहे तिकडे तू जाऊ शकते. असं म्हणून रोहितने फोन ठेवून दिला. आपल्या भावाच्या तोंडून एवढं कडवट बोलणं ऐकून मानसीच्या डोळ्यातून अश्रू आले. तिने लगेचच तिच्या आईला, मंगलताईला फोन केला आणि म्हणाली की, आई, तुला माहीत आहे का, मी दादाला फोन केला होता, मला रक्षाबंधनाला घेऊन जा. तर तो मला काय म्हणाला, तुला माहीत आहे का? तो म्हणाला की, मी तुझा भाऊ नाही आणि तू इकडे अजिबात यायचे नाही. तर मग सांग आई, ते माझं घर नाही का? तुम्ही माझा परिवार नाही का? दादाला इकडे येऊ नको म्हणायची हिंमत कशी झाली? असं म्हणून मानसी रडू लागली. आपल्या मुलीला असं रडताना पाहून मंगलताईला दुःख तर झाले, पण स्वतःला शांत करत त्या म्हणाल्या की, हे बघ मानसी, तुझा भाऊ बरोबर बोलत आहे. इकडे येण्याची काही सुद्धा गरज नाही. तू सासरी राहून तुझ्या जबाबदाऱ्या पार पाड. आईचं बोलणं ऐकून मानसीला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. आई, तू पण मला तशीच बोलतेस. तू तर माझी आई आहेस ना. तर मग तू तुझ्या मुलीला असं कसं काय बोलू शकते? जर आपली लेक सणासुदीला माहेरी येत असेल तर एक आई खुश होते, परंतु तू तर मला माहेरी येऊ नकोस म्हणून सांगत आहेस. मानसी, तू बरोबर बोलत आहेस, पण तू हे विसरली की गेल्या 4 महिन्यापूर्वी तुझ्या वहिनीचा ॲक्सिडेंट झाला होता. आमचा पूर्ण परिवार टेन्शनमध्ये होता. तुझी वहिनी बेडवर झोपून होती आणि मला मणक्याचा त्रास होता, त्यामुळे मला पण उठता बसता येत नव्हते. तुझ्या दादाचा लहान मुलगा पण होता, त्याला कोण पाहणार? म्हणून अशा वेळी तुझ्या भावाने तुला फोन केला. त्याने तुला सांगितलं होतं की, मानसी, तुझ्या वहिनीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, त्यामुळे काही दिवस माहेरी ये, तेवढेच आम्हाला मदत होईल. तुझ्या भावाला तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा आधार नाही, हे तुला चांगलं माहीत आहे. पण त्यावेळेस तू भावाची मदत न करता काय म्हणाली होतीस ते आठवत आहे का तुला? यावर मानसी काय बोलणार होती? ती शांत मनाने गप्प बसली, कारण बोलण्यासारखं तिच्याकडे काहीच नव्हतं. कारण तिच्या भावाने अडचणीच्या वेळी आपल्या बहिणीला फोन केला होता की, काही दिवस येऊन ती या घराला चांगली सांभाळेल, बारक्या मुलाला सांभाळेल, आईला आणि बायकोला काय हवं नको ते बघेल. पण जेव्हा मानसीला कळाले की तिचा भाऊ तिला काम करण्यासाठी माहेरी बोलवत आहे, तेव्हा तिने तिकडे जाण्यासाठी स्पष्ट नकार दिला. मानसी तिच्या भावाला म्हणाली की, माझ्या मुलाची आता शाळा सुरू आहे. जर आता मी तिकडे आली तर त्याची शाळा बुडेल आणि त्याच्या शाळेचे नुकसान होईल. पण जेव्हा माहेरी सेलिब्रेशन असायचं तेव्हा ती महिनाभर येऊन माहेरी राहत होती. तेव्हा ती तिच्या मुलाच्या शाळेच्या बाबतीत काहीच टेन्शन घेत नसायची. म्हणून मुद्दाम तिने मुलाच्या शिक्षणाचा बहाणा रोहितला सांगितला होता. दुसरा इलाज कोणताच नव्हता, म्हणून 1 महिना सुट्टी घेऊन रोहित आपल्या घरादाराला सांभाळत होता. आपल्या लहान मुलाला सांभाळता तो आईची, बायकोची पण काळजी घेत होता. सगळं काही करत होता, पण त्याला फक्त भाकरी आणि चपाती बनवताना अडचण येत होती. 4-5 दिवस तर त्याने फक्त भातच बनवला होता. रोहित एक कामवाली लावून स्वयंपाक पण करू शकत नव्हता, कारण मंगलताईला कामवालीच्या हातचं जेवण आवडत नव्हतं. शिवाय रोहितला पण ते जेवण आवडत नव्हतं. आपल्या नवऱ्याची हालत पाहून सोनाली खुर्चीवर बसून त्याला भाकरी करून किंवा चपाती करून देत होती. दुःखाच्या वेळी आपल्या बहिणीने आपल्याला साथ दिली नाही, म्हणून रोहितचं मन खूप
उदास झालं होतं आणि हळूहळू त्याला मानसीवर खूप राग येत होता. त्याला माहीत होतं की त्याची बहीण वर्षातून 2-3 वेळा तर माहेरी येऊन राहते, पण गरज आहे तेव्हा ती आली नाही. मानसीचा परिवार खूप मोठा होता. त्या परिवारामध्ये सासू सासरे, जाऊ दीर, त्यांची मुले, तिचा नवरा, तिची 2 मुले, एवढा मोठा परिवार असल्यामुळे ती माहेरी आरामशीरपणे आराम करण्यासाठी राहत असायची. पण जेव्हा आपल्या माहेरच्या माणसांना गरज होती तर ती काम करण्यासाठी माहेरी आली नाही. त्यामुळे आज जेव्हा मानसीने फोन करून तिच्या भावाला मला रक्षाबंधनाला घेऊन जा म्हणून फोन केला, तेव्हा रोहित तिला रागाने म्हणाला की कोणता परिवार? तुझा इथे कोणता पण परिवार नाही. मी तुझा भाऊ नाही, बहिणी पण तुझी नाही, त्यामुळे इकडे येण्याची काही सुद्धा गरज नाही. भावाचं बोलणं ऐकून तिने आईला पण सगळं काही सांगितलं. तेव्हा आई पण तिला म्हणाली की तुझा भाऊ एकदम बरोबर बोलत आहे. आपल्या सुनेने आणि मुलाने 1 महिना किती त्रासात काढला हे मंगलताईला चांगले माहीत होते आणि आपली मुलगी किती स्वार्थी आहे हे पण त्यांना कळाले होते. त्यामुळे मंगलताई मानसीच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हत्या. परंतु मानसी खूपच जास्त हट्ट करू लागली. तेव्हा मंगलताई मानसीला म्हणाल्या की हे बघ मानसी, हे तुझं माहेर आहे. जर तुला वाटत असेल तर तू स्वतः निघून ये, परंतु मी तुझ्या भावाला तुला रक्षाबंधनाला आणण्यासाठी पाठवणार नाही. आणि असं म्हणून मंगलताईने फोन ठेवून दिला. शेवटी त्यांना त्यांच्या मुलीला पण चांगलाच धडा शिकवायचा होता. जर मानसी माहेरचीच झाली नाही तर ती सासरची काय होणार आहे? आईचा फोन ठेवल्यावर मानसी टेन्शनमध्ये आली. तिला माहेरी जायचे होते कारण तिच्या दोन्ही पण नंदा येणार होत्या. त्यामुळे तिला माहीत होते की आता जास्तच काम पडणार आहे. लवकर उठून घरातलं सगळं काम तर करावंच लागणार आहे. पण तिचा भाऊ तर तिला घेऊन जाण्यासाठी तयारच नव्हता आणि तिला तिच्या सासरचे कोणी पण माहेरी सोडवण्यासाठी तयार नव्हते आणि तिला एकटीला पण माहेरी जाऊन देत नव्हते. ती वारंवार तिच्या आईला फोन करून भावाला पाठवण्यासाठी बोलत होती, पण दरवेळेस काही ना काही बहाणा करून मंगलताई तो विषय टाळत होत्या. बघता बघता रक्षाबंधन आला तरी रोहित तिला आणायला गेला नाही. रोहित आता मानसीला फोन पण करत नव्हता आणि मानसी पण रोहितला फोन करत नव्हती. मानसीला टेन्शन आलं होतं की आता या रक्षाबंधनाला माहेरी कसं जायचं, कारण तिच्या सासरच्यांना माहीत होतं की दर रक्षाबंधनाला मानसी माहेरी जाते. पण आता माहेरी जाण्याचं नाव का काढत नाही, ही शांत का बसली आहे, असे प्रश्न तिच्या सासरच्यांना पडतील. मग तिची इज्जत कमी होईल असं तिला वाटत होतं. तिच्या मोठ्या जावेने तिला 2-3 वेळा विचारले पण होते की तू तुझ्या माहेरी जाणार नाहीस का? मी तर आज जाणार आहे, माझा भाऊ मला नेण्यासाठी येणार आहे. तेव्हा मानसी म्हणाली की माझा भाऊ कामात आहे म्हणून तो सध्या येऊ शकत नाही. मला पण रक्षाबंधनाला जायचं आहे, पण मला कोण सोडेल असा प्रश्न मला पडला आहे, कारण माझा भाऊ तर खूप बिझी आहे. तिच्या मोठ्या जावेला तिच्यावर दया आली आणि ती म्हणाली की ठीक आहे, मी तुझ्या मोठ्या दिराला तुला माहेरी सोडवण्याबद्दल बोलते. त्याच दिवशी मानसीला माहेरी सोडून तिचा दीर लगेचच तेथून निघून गेला. घरात गेल्या गेल्या मानसीचा सामना तिच्या आईसोबत झाला. मुलीला पाहून मंगलताई खुश झाल्या, पण लगेचच त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी आली. त्यानंतर मानसी हॉलमध्ये आली तर तिचा भाऊ रोहित शांतपणाने TV पाहत बसला होता. त्याने जेव्हा मानसीला पाहिलं तेव्हा तो गपचूप त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. सोनाली पण तेथून निघून गेली, पण ती मानसीला बोलली नाही. हे सगळं पाहून
मानसीला तिचा खूप अपमान झाल्यासारखं वाटू लागलं. तिला आता राहवलं नाही. ती तिच्या भावापाशी गेली आणि हात जोडून त्याची माफी मागू लागली आणि म्हणाली की दादा, मला माफ कर. मी जे काही केलं ते चुकीचं केलं. आता मला माझी चूक कळाली आहे. प्लीज या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. माझं माहेर माझ्यापासून तोडू नकोस. मी माझ्या सासरच्यांना कसं सांगू की मी इतक्या लवकर माझं माहेर कसं काय तुटलं आहे. दादा, माझ्या चुकीमुळे मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस की कुठेच माझी इज्जत राहणार नाही. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे. प्लीज मला माफ करा. तोपर्यंत तिथे सोनाली आली. मानसी सोनालीला म्हणाली की वहिनी, प्लीज दादाला समजून सांगा. मला कळाले आहे की जेव्हा तुम्हाला माझी गरज होती तेव्हा मी आली नाही. खरंच मला आता सगळं काही समजलं आहे. सोनालीने एकदा मानसीकडे लक्षपूर्वक पाहिले तेव्हा तिला कळाले की खरंच मानसीला पश्चाताप झाला आहे. सोनाली मानसीला म्हणाली की ताई, मी तुमच्यावर नाराज नाही. नाराज तर तुमचा दादा आहे. कारण त्यावेळी जास्त त्रास तुमच्याच भावाला झाला आहे. मानसीला अजूनच वाईट वाटलं की तिच्या भावाला माझी खरंच किती गरज होती, पण मी आली नाही. ती पळत जाऊन तिच्या भावाच्या पाया पडते आणि म्हणते की प्लीज दादा, मला माफ कर. पण रोहित तिला म्हणतो की मला तुझी गरज नाही. तू तुझ्या सासरी जाऊ शकतेस. रोहितला खूपच राग आला होता. मानसी त्याला 1000 वेळा माफ कर म्हणत होती, पण रोहित काही तयार नव्हता. त्यामुळे मजबुरीने ती लगेच तिची बॅग घेऊन तिच्या सासरी जाण्यासाठी निघाली. आपल्या मुलीला सासरी जाताना पाहताना मंगलताईच्या डोळ्यातून अश्रू आले. मंगलताई एकदा पण रोहितला काही म्हणाल्या नाही. हे सगळं पाहताना सोनालीला पण वाईट वाटत होतं. जेव्हा मानसी तिच्या मुलाला घेऊन गेटपर्यंत गेली तोपर्यंत पाठीमागून तिच्या भावाचा आवाज आला. तो म्हणाला, थांब मानसी, जशा प्रकारे हे घर माझं आहे तसंच हे घर तुझं पण आहे. हे घर तुझ्या आईचे आहे. त्यामुळे तुला जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस तू इथे राहू शकतेस. पण तुझं काम तूच करायचं. माझ्या बायकोला एकही काम सांगायचं नाही. असं म्हणून रोहित त्याच्या खोलीत निघून गेला. मानसीने एकदा तिच्या वहिनीकडे आणि आईकडे पाहिले तेव्हा तिला एक गोष्ट समजली की माहेरकडून नेहमी आपण फक्त सुखाचीच अपेक्षा करू नये. आपले माहेरच्या दुःखात पण सामील झाले पाहिजे. सुखात तर सगळे सामील होतात, पण दुःखात जो सामील होतो तोच खरा आपला माणूस आहे असं मानलं जातं. आता जेवढे दिवस मानसी माहेरी राहिली होती तेवढे दिवस ती तिच्या वहिनीची मदत करत होती. यामध्ये तिची आई पण काही म्हणत नव्हती. कदाचित त्यांना त्यांच्या मुलीला पण तिची चूक दाखवायची होती. नातीही आता व्यवसायासारखी झाली आहेत. प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.